गेले 2-3 दिवस जी चौपाटी बंद ठेवण्यात आली होती, त्याचं मुख्यतः कारण म्हणजे तिथं होणारे त्या जे दुकानदार म्हणा किंवा गाड्या मालक आहेत, चायनीजचे असू देत किंवा वडापाववाले असू देत, यांच्या इंटरनल जी वादावाद आणि भांडणं हाणामाऱ्या ज्या रोजच्या चाललेल्या आहेत आणि तिथं येऊन दारू पिणे ह्या त्या ज्या गोष्टी सगळ्या तिथं म्हणजे जे चालू आहे सगळे असले उलटे उद्योग या अशा घटना बाबा घडू नये यासाठी आता आम्ही 2 दिवसापासून त्यांच्यावर कारवाई केली होती आणि पूर्ण चौपाटी बंद ठेवली होती. तर आत्ता ते सर्वजण आले होते सगळे तिथले दुकानदार सगळे मालक हॉटेलवाले ते किंवा ते गाडाधारक सगळे. तर आत्ता असं त्यांनी आमच्याकडं कबुली दिलेली आहे की बाबा आम्ही इथून पुढं कुठली वादावाद किंवा भांडणं करणार नाही. तसं काय झालं तर तुम्ही आमच्यावर दंडात्मक कारवाई त्याबरोबर ज्या गाड्यावाल्यांची भांडणं होतील अशा गाड्यांना सस्पेंड करा असं आता एक आमचा विषय असा या पद्धतीने झालेला आहे. याप्रमाणे ते लिहून देत आहेत. आणि जे कचरा तिथं टाकला जातो किंवा गोलबागेच्या इथं जे खरकट जे राहिलेलं टाकलं जातं तो पण एक विषय झाला. त्यावर सुद्धा त्यांनी अशी कबुली दिली असं कोण आढळलं की त्यांना जागेवर 1000 रुपये दंड करायचा आणि हे जे परवा दिवशी जे उद्योग सगळे झाले त्यांना 2000 रुपये दंड करून त्या गाड्या सस्पेंड करायचा असा विषय झालेला आहे. त्यातनं दुसरीसुद्धा गोष्ट आम्ही सांगितली की दोन्ही छत्रपती असू दे म्हणजे उदयनराजे भोसले असू देत किंवा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असू देत यांनी तुमच्या म्हणजे नगरपालिका प्रशासन असू दे किंवा आम्ही सर्व नगरसेवक किंवा सगळे नगरसेवक जे आहेत किंवा आम्हाला तुमच्या पोटाची काळजी तशी तुम्हीसुद्धा तुमची जबाबदारी आहे की तिथं येताना लहान मुलं असतात, लेडीज असतात किंवा जे सामान्य माणूस तिथं खायला जातो त्यांच्यावर तुमच्या भांडणाचा उद्या काय घडलं ह्याला जबाबदार कोण यासाठी हा सगळा विषय एकंदरीत हा झालेला आहे. तर त्यांनी आत्ता आपल्याला कबुली दिलेली अशा प्रकारे जर नाही झालं तर भविष्यात आपण कायमस्वरूपी चौपाटी बंद करायचा त्यांना आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने कारवाई होईल. तर तुमची सगळ्यांची स्वतःची जबाबदारी आहे. कचऱ्याची असू दे तिथं वादवाद न होण्याचे असू देत किंवा अनेक काही गोष्टी ज्या घडतात तिथं ते असले कुठल्याही प्रकार व्हायला नाही पाहिजेत. येणाऱ्या नागरिकांना तिथं त्रास नाही झाला पाहिजे. नागरिकांना त्रास झाला तर तो आम्हाला बॉडीला सुद्धा आणि 2 महाराजांना सुद्धा हा त्रास आहे. 50 माणसासाठी 50,000 लोकांचं नुकसान नको व्हायला या असल्या लोकांच्यामुळं त्या गोष्टीचं प्रतिबंध त्यांना आम्ही घाला असं सांगितलेलं. त्यांची संघटनेतली पण लोक होती त्या पद्धतीने आम्ही त्यांना आत्ता सांगितलेलं आहे. त्यांना सांगितलं इथनं पुढं कोणाचीही भांडणं झाली तर तो परप्रांतीय आहे किंवा आपल्या शहरातला आहे लोकल आहे हे बघितलं जाणार नाही. ते ज्यांच्या दोघांच्यात भांडणं होतील त्या दोघांच्याही गाड्या सस्पेंड केल्या जातील आणि त्या गाड्या सस्पेंड करून महिनाभर सस्पेंड करून जर नाही तसं झालं तर कायमस्वरूपी बंद करणार असं आम्ही त्यांना आता सांगितलं. त्याप्रमाणे ते लिहून पण देत आहेत.